सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. एक दिवसापूर्वी म्हणजे परवा दिवशीच महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी किंवा मुंबई पोलीस भरतीसाठी सिलेबस कशा पद्धतीनं आहे, जो की प्रश्न जी लेखी परीक्षा बाकी आहे त्याच्यामध्ये कोणत्या पॉईंट्सवरती प्रश्न येणार आहेत याचं विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं होतं, की कोणत्या कोणत्या घटकाला किती किती मार्क आहेत, काय काय विचारणार आहे, सर्व पदानुसार आपण सर्व विश्लेषण दिलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली होती की ह्या मुंबई पोलीससाठी आता जी पेंडिंग आहे त्याच्यासाठी पूर्ण विश्लेषण म्हणजे कोणत्या घटकांवरती प्रश्न येणार, सिलेबस तरी झालं तर सिलेबसमध्ये कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न येणार आहे याचं विश्लेषण तुम्हाला तुमच्यापर्यंत देणार आहोत. तर एक 2 दिवस परत पूर्ण सगळं विश्लेषण करून किंवा पॉईंट्स काढून तुमच्यापर्यंत आज मी तो व्हिडिओ बनवत आहे. सो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवट पण बघा, कारण ह्याच्यावरतीच प्रश्न असणार आहेत, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नसणार, एवढं लक्षात ठेवायचं. आता आपण शेवटच्या घटकात आहोत. पेपर होऊ घातलेले आहेत, पेपर सेट तयार झालेले आहेत, फक्त लेखी परीक्षा घेणं पेंडिंग आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं बाकी सगळ्या घटक पूर्ण झालेले आहे, स्किल टेस्ट पूर्ण झालेले आहे, सगळ्या घटकाचं ऑलरेडी तयार झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. फक्त उरला विषय तो म्हणजे आता बाकी लेखीचा विषय उरलेला आहे. तर खूप महत्त्वाचा विषय असणार आहे की कोणकोणत्या पॉईंटवरती प्रश्न येणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं याचं पूर्ण विश्लेषण आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सो चॅनल नवीन असाल तर एक विनंती करतोय कळकळीची की जेवढं होता येईल तेवढा चॅनल आपला जो प्रयत्न करतो तुमच्या लेखीसाठी असेल, फिजिकलसाठी असेल, ओव्हरऑल तुमचे सिलेक्शन होण्यापर्यंत हा आपला चॅनल वेगवेगळ्या गोष्टींवरती योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी देतोय. त्यामुळं या चॅनलला जेवढ्या विद्यार्थ्यांनी आज सगळ्यात सबस्क्राईब नाही केलं त्यांनी करून घ्यायचं आहे. सो वेळ न घालवता एक एक पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. शेवट पण व्हिडिओ बघा, थोडासा मोठा होऊ शकतो पण नोट डाऊन करा, वही पेन घ्या आणि त्याच्यावरती प्रश्न असणार म्हणजे असणार याची नोंद घ्यायची आहे. आता आपण बघूया की मराठी ग्रामर असेल, बुद्धिमत्ता असेल, अंकगणित असेल, इथं 75% पोर्शन आहे. 75% पोर्शन इथं आहे. त्यामुळे करत असताना हे 75% पोर्शन जे फिक्स येणार आहे त्याच्यावरतीच तुम्ही पहिला करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जो की खूप मोठा पोर्शन आहे, सामान्य ज्ञान आणि GK GS वगैरे जे काय असेल ते करंट अफेअरमध्ये सगळे येते. सो याच्यावरती तुम्हाला करंट अफेअरवरती भर द्यायला पाहिजे, कारण करंट अफेअर हा विषय मुंबईचा गेम चेंजर असतो, लक्षात ठेवा. तुमची जी वर्दी आहे ती तुम्हाला मिळणार की नाही मिळणार हा करंट अफेअर विषय ठरवत असतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण कोणकोणत्या लेवलच्या चालू घडामोडी करायच्या आहे पण तुम्हाला मी सांगणार आहे. सो पहिला मराठी ग्रामर, जसं मगाशी म्हटलं की मराठी ग्रामर, अंकगणित आणि बुद्धिमत्ता 75 प्रश्न ह्याच्यावरतीच असणार आहे. सो ह्याच्यामध्ये 75 पैकी 70 ज्याला मार्क पडले त्याला जर तिकडं 25 पैकी सामान्य ज्ञान GK GSला जर 25 पैकी 18-17 जरी मार्क पडले, 7 मायनस झाले, तर सुद्धा तुम्ही जवळजवळ 88 स्कोअर मिळवू शकताय, 85 प्लस जाऊ शकताय, 90 पर्यंत जाऊ शकताय. समजलं काय म्हणतोय? सो बघूयात आपण. पहिला आपण मराठी ग्रामरला हात घालूयात. कोणकोणते प्रश्न असणार बघा थोडक्यामध्ये. तर मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण, थोडीशी बॅकग्राऊंडला जाऊन हिस्ट्री, जसं की MPSCला हे प्रश्न विचारले जातात. क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, क्लास 3 पर्यंत हे जे मराठी भाषेचा उगम व व्याकरण एक फक्त नजर टाकून ठेवायची कशा पद्धतीनं आहेत. दुसरं आहे संधी आहे, शब्दांच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये नाम आहे, नामाचे वचन विचार आहेत, त्यानंतर नामांचा लिंग विचार आहे, विभक्ती आहे, कारकार्थ आहे, त्याच पद्धतीनं उपतार्थ आहे, त्याच पद्धतीनं सामान्य रूपसुद्धा आहे. नंतर सर्वनाम, विशेषण, क्रियापद, परत क्रियापदांचे प्रकार, क्रियापदांचे काळ व अर्थ, क्रियापदांचा अर्थ, नंतर आख्यात विचार म्हणून आहे. नंतर 5वा विषय क्रियाविशेषण अव्ययी आहे, शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी अव्यय आहेत, केवळ प्रयोगी अव्यय आहेत. नंतर प्रयोग आहेत, प्रयोगचं पूर्ण विश्लेषण, प्रयोगावरती प्रश्न हा ठरलेला असतो, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं वाक्यांचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये वाक्य रूपांतर आहे. सो 6वा घटक आहे तो म्हणजे समास आहे, 7वा अलंकार, 8वा वृत्त्या आहेत, 9वा शब्दसिद्धी आहे, नंतर 10वा वाक्य पृथक्करण आहे, 11वा सिद्ध व साधित शब्दसुद्धा आहेत, त्यानंतर 12वा शब्दांच्या शक्तीसुद्धा आहेत, नंतर विरामचिन्हे आहेत, शुद्ध लेखन आहे म्हणजे चुकीचा शब्द दिलेला असतो किंवा चुकीचे वाक्य दिलेलं असते ते योग्य पद्धतीनं कशा पद्धतीने होऊ शकते हे सुद्धा विचारलं जातं. त्याच पद्धतीनं अशुद्ध शब्द, शुद्ध शब्दसुद्धा विचारलं जातं. नंतर समूहदर्शक शब्द म्हणजे पूर्ण एखाद्या लाईनसाठी एखादा शब्द जो असतो तो आपल्याला सिलेक्ट करायचा असतो, त्या पद्धतीने प्रश्न असतात. नंतर ध्वनिदर्शक शब्द असतात, त्याच पद्धतीनं एका शब्दासाठी जो काय शब्दसमूह आहे, एका शब्दाबद्दल शब्दसमूह असतो त्याच्यावरती प्रश्न असतो. नंतर मराठी भाषेतील म्हणी आणि त्याचा अर्थ याच्यावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न असतात. 2 प्रश्न त्यातल्या सोपे असतात आणि एक प्रश्न हा ट्रिकी असतो, लक्षात ठेवायचा. एक प्रश्न हा ट्रिकी असतो. सो म्हणी आणि त्याचा अर्थ हा विषय खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. त्यानंतर वाक्यप्रचार 100% ठरलेला प्रश्न आहे. विरुद्धार्थी शब्द आणि
समानार्थी शब्द ह्याच्यावरती सुद्धा 2-2 किंवा 1-1 प्रश्न हा 100% ठरलेला असतो. नंतर अलंकारिक शब्द आहेत. साहित्यविषयक सुद्धा काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत की साहित्य व त्याची टोपण नावे आहेत. नंतर काव्यग्रंथ व त्याचे कवी कोण आहेत. त्याच पद्धतीने मराठीतील 5 संत कवी आहेत, कोणकोणते आहेत तुम्ही बघून घ्यायचं आहे. मराठीतील पंडित कवी आहेत, मराठी शायर पण आहेत, आधुनिक कवी, त्याच पद्धतीने मराठीतील विशेष, नंतर संत व त्याची मूळ गावे सुद्धा विचारले जातात. नंतर वचन, गीत, संत, कवी अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जातात. नंतर वर्ष आणि महोत्सव सुद्धा विचारलं जाते. साहित्य व साहित्यकार त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतो. नंतर साहित्य अकादमी मराठीतील पुरस्कार विजेते जे आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न 100% असतो. 26वा मुद्दा आहे व्याकरणासाठी, तो म्हणजे रस याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. 27वा परिभाषिक शब्दावरती सुद्धा प्रश्न विचारतात. 28वा शब्दांच्या सूक्ष्म अर्थछटावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. नंतर 29वा आहे साहित्यिकांची नावे व साहित्यकृती याच्यावरती प्रश्न असतो. नंतर 30वा आहे काही प्रमुख कथाकार व त्यांचे कथासंग्रह याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात. आणि 31वा लेखक, लेखिका व साहित्य प्रकाराचे नावे इत्यादीवरती प्रश्न हे 100% ठरलेले असतात. जवळजवळ मराठी ग्रामरसाठी 31 पॉईंट जे आहेत, 31 मुद्दे याच्यावरती प्रश्न हे 100% विचारले जातात. आता तुम्हाला जर पॅटर्न हवा असेल म्हणजे मराठी ग्रामरवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, एक काम करायचं, आत्ता ज्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 2021 असेल, 2022-23ची पोलीस भरतीतले जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यावरती मराठी ग्रामर जर तुम्ही केला तर तुम्हाला पॅटर्न समजून येणार आणि त्याच्यापेक्षा वेगळं काही नसणार आहे. फक्त इकडे तिकडे शब्द फिरवलेले असणार आहेत, दुसरं काही नसणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो हा झाला विषय मराठी ग्रामरसाठी. तर आपल्याला पुढं बघायचं आहे की अंकगणितसाठी कोणत्या कोणत्या पद्धतीने आणि किती प्रश्न येतील ह्याच्यावरती सुद्धा विश्लेषण आपण बघणार आहोत. तर एकंदरीत अंकगणित हे 25 मार्काला असतं. तर 25 मार्कांपैकी बघा एक जवळजवळ याच्यामध्ये मी 16 पॉईंट काढलेले आहेत. 16 जे घटक आहेत अंकगणितसाठी ते विश्लेषण आपण आता बघणार आहोत. तर अंकगणितसाठी एक म्हणजे संख्याज्ञान, मग त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, पूर्णांक अपूर्णांक आहेत, रोमन अंक आहेत, त्रिकोणी संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, संयुक्त संख्या आहेत. या एवढ्या सगळ्यांवरती म्हणजे संख्याज्ञानवरती नाही म्हटलं तर कमीत कमी 4 प्रश्न हे येणार म्हणजे येणार. 4 प्रश्न हे येणार म्हणजे येतातच, याची नोंद घ्यायची आहे. तर हे झाले 4 प्रश्न संख्याज्ञानवरती 4 प्रश्न येणार. नंतर दुसरा पॉईंट आहे गुणाकार, भागाकार, लसावी, मसावी आणि विभाज्यतेच्या कसोट्या. याच्यावरती नाही म्हटलं तर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न हे ठरलेले असतात. वरती 4 प्रश्न संख्याज्ञानवरती, इथं गुणाकार, भागाकार, लसावी, मसावी आणि विभाज्यतेच्या कसोट्या याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न किंवा 3 प्रश्न हे ठरलेले असतात, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे अभ्याससुद्धा योग्य तो पद्धतीनं स्मार्टमध्ये तुम्हाला तो करायचा, एवढं लक्षात ठेवायचं. तिसरा मुद्दा आहे सरासरीवरती एक तरी प्रश्न ठरलेला असतो. त्याच पद्धतीनं काम, काळ, वेग याच्यावरती 1 ते 2 प्रश्न ठरलेले असतात. त्याच पद्धतीने रेल्वेवरती 1 ते 2 प्रश्न ठरलेले असतात. नंतर नळ टाकीवरती 1 प्रश्न हा ठरलेला असतो. नंतर भागीदारीवरती 1 प्रश्न ठरलेला असतो. वयवारीवरती सुद्धा 1 ते 2 प्रश्न हा ठरलेला असतो. गुणोत्तर आणि त्याचे प्रमाण जे आहे त्याच्यावरती 2 प्रश्न ठरलेले असतात. नंतर समचलन, व्यस्त चलन जे आहे त्याच्यावरती सुद्धा 1 प्रश्न ठरलेला असतो. नंतर भूमितीय जे काही विविध उदाहरणे आहेत त्याच्यावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न ठरलेले असतात. नंतर पदावलीवरती 2 प्रश्न हे ठरलेले असतात. नंतर बोडोमासवरती 1 ते 2 प्रश्न हे ठरलेले असतात. म्हणजे एक ब्रॅकेट सोडवायचं की प्लस सोडवायचं की मायनस सोडवायचं हे सगळं तुम्हाला माहीत आहे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. मॅथ्सला आणि अंकगणितला प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही, याची नोंद घ्यायची आहे. सो त्याच्यावरती 1 ते 2 प्रश्न ठरलेले आहेत. नफा तोटावरती 1 प्रश्न, शेकडेवारीवरती 1 प्रश्न ठरलेला असते. सरळ व्याज, चक्रवाढवरती 2 प्रश्न हे ठरलेले असतात, याची नोंद घ्यायची आहे. अशा पद्धतीनं हे जवळजवळ तुम्ही बघायला गेलं तर संख्याज्ञानला 4 प्रश्न, गुणोत्तर, गुणाकार, भागाकार, लसावी, मसावी, विभाज्यतेच्या कसोट्यावरती 2 ते 3 प्रश्न ठरलेले असतात. आणि बाकी सगळं जे मगापासून पॉईंट सांगितले ते एकंदरीत मिळून 23 प्रश्न तयार होतात. 25 पैकी 23 प्रश्न हे याच्यातच येणार. त्यातले उरलेले जे 2 प्रश्न आहेत ते मात्र उलटून फिरटून यातलाच एखादा प्रश्न किंवा यातल्याच एखाद्या घटकावरती 1 प्रश्न रिपीट होऊ शकतो. म्हणजे जे 2 राहिलेले आहेत त्याचं सांगतोय. आणि टोटल हे झालं 25 मार्काचं. मगाशी सांगितलं तुम्हाला मराठी ग्रामर 25 मार्क आणि आता सांगितलं अंकगणितला 25 मार्क. आता आपल्याला बुद्धिमत्तेला बघायचं आहे की बुद्धिमत्तेवरती कशा पद्धतीने प्रश्न येतात आणि बुद्धिमत्तासुद्धा 25 मार्कांसाठी येते, लक्षात ठेवायचं. तर आपण बघूयात अक्षरमालामध्ये अक्षरमालांचा क्रम ओळखणे असेल. बुद्धिमत्तेचं बघतोय आता. अक्षरमालांचा क्रम ओळखणे असणार आहे. अक्षरेमध्ये अंक संयुक्त मालासुद्धा आहे. विजोड पदसुद्धा ओळखणे त्याच्यावरती प्रश्न असणार आहे. समान संबंध त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहे. अक्षरांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहे. नंतर प्रकरण दुसरीमध्ये अक्षर, चिन्हे, अंक, लयबद्ध मांडणी
ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये मग 3 प्रकार आहेत. अक्षरांची लयबद्ध मांडणी असेल त्याच पद्धतीनं, चिन्हांची लयबद्ध मांडणी असेल त्याच पद्धतीनं, अंकांची लयबद्ध मांडणी असेल ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार म्हणजे असणार. नंतर प्रकरण 3मध्ये संख्यामालामध्ये क्रम ओळखणे, वर्गीकरणे, समान संबंध, चुकीचे पद ओळखणे, चौरसातील संख्या संबंध, संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे, गणिती क्रियांचे भिन्न अर्थ ओळखणे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहे, लक्षात ठेवायचं. नंतर प्रकरण 4मध्ये बघा संख्या व अक्षरांचा त्रिकोणी मनोरा सुद्धा म्हणजे पॅरामिडवरती सुद्धा प्रश्न असणार आहे. प्रकरण 5मध्ये सांकेतिक भाषा म्हणजे ज्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंगवरती सुद्धा प्रश्न ठरलेले असणार आहेत. 1 ते 2 प्रश्न फिक्स असणार आहेत. नंतर 6वा मुद्दा आहे प्रकरण 6वे जे की शब्द संपत्तीवरती आधारित प्रश्न असणार. त्याच्यामध्ये शब्दांचे वर्गीकरण असेल, शब्दातील समान संबंध ओळखणे असेल, त्याच पद्धतीनं शब्दांचा क्रम ओळखणे असणार आहे. त्याच्यावरती प्रश्न हे येणार म्हणजे येणार. 7वा प्रकरण आहे तर्क आणि अनुमान ह्याच्यावरती प्रश्न ठरलेला असणार. मग त्याच्यामध्ये वेन डायग्राम म्हणून तुम्हाला माहीत असेल, त्याच पद्धतीने लॉजिकल रिझनिंग आहे. नंतर स्टेटमेंट ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे म्हणजे विधाने आणि गृहीतके ह्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. तर्क आणि अनुमान ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार, लक्षात ठेवायचं. नंतर पॉईंट आहे प्रकरण 8वे क्यूब्सवरती म्हणजे घनावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. मग घनाकृती, घनाची स्थिती असेल, घन आणि ठोकळे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार, लक्षात ठेवायचं. प्रकरण 9वे आहे विश्लेषण आणि पृथक्करण म्हणजे पृथक्करणवरती सुद्धा वेन आकृती आहे, आकृत्यांचे पृथक्करण आहे. पृष्ठे शोधणे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. नंतर प्रकरण 10वे नाती म्हणजे ब्लड रिलेशन ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. आत्ताच ते प्रश्न सोडवत असताना तिथं आपल्याला समजायचं, आपल्याला आणि आपल्यापासून सगळी नाती शोधायची म्हणजे तुम्हाला उत्तर लगेच सापडते, लक्षात ठेवा. त्यामुळं गणित आणि बुद्धिमत्तेला जरासे ट्रिकीवरती भर द्या, पाठांतर कमी करा असं मी सजेस्ट करेन. नंतर 11वा पॉईंट आहे प्रकरण 11वे आहे वयवारी, तुम्हाला माहीतच आहे. प्रकरण 12वे दिशा आहे, कशा पद्धतीने दिशा आहे, उत्तरेला वळून 5 सेंटीमीटर पुढे गेला, परत दक्षिणेला वळला आणि परत उत्तरेला वळला, मग मेन पॉईंटपासून तो कोणत्या दिशेला असणार आहे अशावरती वगैरे प्रश्न असतात ठरलेले. 1 ते 2 प्रश्न याच्यावरती दिशादर्शकवरती 100% असणार आहे. नंतर दिनदर्शिका त्याच्यावरती 1 प्रश्न असणार. 13वे प्रकरण. 14वे प्रकरण आहे घड्याळ आणि वेळ जे आहे क्लॉक अँड टाइम्स ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न ठरलेला असतो. प्रकरण 15वे हे रांगेतील क्रम ओळखणे ह्याच्यावरती मुलं वारंवार फसतात. रांगेतील क्रम ओळखणे, पुढून एवढ्या नंबरवरती आहे, मागून एवढ्या नंबरवरती आहे, तर त्याचं स्थान रांगेमध्ये कितवं आहे याच्यावरती सुद्धा ट्रिक्स आहेत. त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. प्रकरण 16वे आहे सारणी व आलेखवरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सारणी आहे, वर्तुळ आलेख आहे, स्तंभालेखवरती आहे. स्तंभालेख दिलेला असतो वर्ष आणि त्याच्यामध्ये लोकसंख्या किती होती, किती वाढली, काय वाढली, एकंदरीत सरासरी किती, हे सगळे प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचं. 17वा प्रश्न आहे जवळजवळ कूट प्रश्न. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, पझल्स येतात, त्याच्यावरती सुद्धा 1 प्रश्न हा येऊ शकतो, याची नोंद घ्यायची आहे. 18वे प्रकरण आहे जवळजवळ आकृत्यांवरती आधारित प्रश्न. त्याच्यामध्ये आरशातील प्रतिमा आहे, जलप्रतिबिंब आहे, त्याच पद्धतीनं अपूर्ण आकृती पूर्ण करणे याच्यावरती असते. घडी घालून कापलेल्या कागदाचे दृश्य याच्यावरती प्रश्न असतात. आकृतीचे वर्गीकरण याच्यावरती प्रश्न असतात. आकृतीतील समान संबंध याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात. आकृत्यांचा क्रम ओळखणे याच्यावरती प्रश्न असतात. तंतोतंत जुळणाऱ्या आकृती याच्यावरती प्रश्न असतात. आणि बाकी सगळं जवळजवळ हे 18 मेन पॉईंट आणि प्रत्येकामध्ये जवळजवळ 3 ते 4 सब पॉईंट आपण बघितलेले आहेत. आणि ही झाली तुमची बुद्धिमत्तावरती 25 प्रश्न. म्हणजे मराठी ग्रामर बघितलं 25 मार्काला, अंकगणित बघितलं 25 मार्काला आणि आता बुद्धिमत्ता बघितली आपण 25 मार्काला. हे 75 जे टक्के म्हणजे 75 जे मार्क आहेत त्याच्यापैकी 70 मार्क 68 ते 70 मार्क तुम्हाला काही पण करून तुम्हाला मिळवता आले पाहिजे, तर तुमचं सिलेक्शन जे आहे ते फिक्स होऊ शकतं, याची नोंद घ्यायची आहे. आता हे झाले 3 प्रश्न. आता खूप महत्त्वाचा विषय म्हणजे बाकीचं जे घटक आहेत, मग त्याच्यामध्ये GK GS जे आहे त्याच्यामध्ये खूप हे आहेत त्याच्यामध्ये सिलेबस. मग पहिला त्यासाठी बोललो की तुम्हाला हे 3 पहिलं करा आणि मग आपल्याला पुढं जायचं आहे. सो त्याच्यामध्ये आता महाराष्ट्राचा भूगोल बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये जे काय 1857चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्र आहे तिथून तिची सुरुवात होईल. त्याच्या आधी मग इंग्रजी मराठा संघर्ष आहे, पहिलं इंग्रज मराठा युद्ध आहे, दुसरं इंग्रज मराठा युद्ध आहे, किती साली झालं, कुठल्या सालापर्यंत पूर्ण झालं, त्यानंतर कुणी जिंकलं ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आहेत. तिसरे इंग्रज मराठा युद्ध आहे, त्याला खडकीची लढाईसुद्धा म्हणतात, त्याच्यावरती प्रश्न येणार आहेत. नंतर 1857चा राष्ट्रीय उठाव याच्यावरती प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये मग महाराष्ट्रातील रामोशी बांधवांचे उठाव, नंतर
नरवीर उमाजी नाईक यांचा उठाव असेल, त्याच पद्धतीने कोळी बांधवांचे उठाव असतील, त्याच पद्धतीने भिल्ल बांधवांचे उठाव असतील, त्यानंतर महाराष्ट्रातील 1857चा उठाव असेल, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना ज्या मुंबई इलाख्यात येतात. आता ह्याच्यावर सुद्धा प्रश्न असणार की मुंबई इलाख्यातील काही राष्ट्रवादी संस्था आहेत ज्याच्या स्थापना असतील, कधी झाल्या, कुठं झाल्या, कुणी केल्या, ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळी ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर मग विविध जे काही हिस्टॉरिकल जे काही हे आहेत, वासुदेव बळवंत फडके असतील किंवा विविध जे काही नेते आहेत याच्यावरती प्रश्न 100% असणार आहे. स्वातंत्र्य सेनापती बापट असेल, क्रांतिकाळातील महाराष्ट्रातील गुप्त संघटना आहे 1920ची, त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. महाराष्ट्रातील अन्य ठिकाणच्या क्रांतिकारी चळवळी, त्यानंतर गांधीयुग येतं आहे, नंतर असहकार चळवळ आणि महाराष्ट्र ह्याच्यावरती प्रश्न ठरलेले आहेत. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ व महाराष्ट्र ह्याच्यावरती प्रश्न येणार. त्याच्यामध्ये विविध सत्याग्रह आहेत. त्याच पद्धतीनं शिरोडा येथील सत्याग्रह आहे, वडाळा येथील मिठाचा सत्याग्रह आहे, पुणे जिल्ह्यातील सविनय कायदेभंग असेल, बिळाशी जंगल सत्याग्रह असेल, पुसदचा जंगल सत्याग्रह असेल, अशा पद्धतीनं विविध सत्याग्रह आहेत त्याच्यावरती प्रश्न येणार आहेत, लक्षात ठेवा. 1942चे चले जाओ छोडो भारत चळवळ आणि महाराष्ट्र, त्याच पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, अशा पद्धतीनं मग त्याच्यामध्ये विविध सब पॉईंट्स आहेत त्याच्यावरती सुद्धा करायला पाहिजे. त्यानंतर द्विभाषिक राज्याची जी निर्मिती आहे तिथून बाकी सगळ्या त्याची स्थापना वगैरे कशी झाली वगैरे त्याच्यावरती प्रश्न आहेत. नंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम याच्यावरती प्रश्न असणार आहेत. महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी ज्या आहेत त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. पोर्शन खूप मोठा आहे, लक्षात ठेवा. हिस्ट्री, जॉग्राफी याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न असणार आहेत. महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा इतिहास असेल, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील दलित बांधवांचा चळवळ असेल त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळ असेल, जवळजवळ आता महाराष्ट्रातील आदिवासी सुधारणा चळवळ असेल, 1960 नंतरचं महाराष्ट्र याच्यावरती सुद्धा प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची शैक्षणिक क्रांती जी आहे त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. अशा पद्धतीनं हे जे काही महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याच्यावरती प्रश्न हे 100% ठरलेले असणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचं भूगोलमध्ये सुद्धा सेम अशाच पद्धतीनं महाराष्ट्र राज्याची प्रमुख वैशिष्ट्ये, कोणत्या खडकापासून बनला, किती साली झालं वगैरे सगळी स्थापना वगैरे त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोलमध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्राची निर्मिती असेल, क्षेत्रफळ असेल, अक्षवृत्तीय विस्तार असेल, रेखावृत्ती विस्तार असेल, नंतर उत्तरेस, वायव्येस, आग्नेयेस, पश्चिमेस कुठली राज्य आहेत ह्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. त्याच पद्धतीने महानगरपालिका, नगरपंचायती, तालुके किती आहेत हे सगळे प्रश्न या भूगोलवरती असणार, लक्षात ठेवायचं. नंतर महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग व त्यामध्ये 36 जिल्हे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. अशा पद्धतीनं मग पुढे जातोय महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग, त्याच्यामध्ये कोकण किनारपट्टी, त्याच पद्धतीने सह्याद्री किंवा पश्चिम घाट सुद्धा म्हटलं जातं त्याच्यावरती प्रश्न असणार. आणि महाराष्ट्र पठार म्हणजे दख्खनचा पठार हा 3रा घटक ह्याच्यावरती सुद्धा एखादा प्रश्न असणार आहे. नंतर महाराष्ट्राची नदी प्रणाली याच्यावरती प्रश्न असणार आहेत. नंतर महाराष्ट्राचे सिंचन आहे, त्याच पद्धतीने प्रमुख नद्या व त्यावरील धरणे आहेत. नंतर आंतरराज्य जे काही राज्य धरण प्रकल्प आहेत त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. नंतर ऊर्जा निर्मिती त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प आहेत, महाराष्ट्रातील अपारंपरिक ऊर्जा याच्यावरती प्रश्न असणार आहेत. त्यातून महाराष्ट्राचं हवामान आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील पर्जन्य आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील मृदा प्रकार व पिके याच्यावरती प्रश्न असणार. महाराष्ट्रातील प्रमुख पिके याच्यावरती प्रश्न असणार आहे. त्याच पद्धतीनं फलोत्पादनात महाराष्ट्र कितव्या नंबरला लागतोय इंडियामध्ये याच्यावरती सुद्धा प्रश्न येईल. महाराष्ट्रातील वने आहेत, नंतर वनांचे वर्गीकरण आहे, नंतर वन्य जे काही प्राणी जीवन आहे, अभयारण्य त्याच्यावरती प्रश्न असणार आहे. नंतर खडक प्रणाली आहे, त्याच पद्धतीने खनिज संपत्ती आहे, औद्योगिकमध्ये लघु व मोठे उद्योग ह्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. नंतर MIDCची स्थापना वगैरे काय असेल त्याच्यावरती असणार आहेत. त्याच पद्धतीनं वाहतूक व दळणवळण ह्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. नंतर महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ज्याची की नावं वगैरे चेंज झालेले आहेत रिसेंटली त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. नंतर राष्ट्रीय महामार्ग असेल त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. नंतर हायवे जंक्शन याच्यावरती प्रश्न असणार आहेत. नंतर कोकण व पठारावरील प्रमुख जे घाट आहेत त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. जेवढं करल तेवढं कमी प्रकरण आहे, म्हणजे कमी घटक पाहायला मिळत नाही त्याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं. खूप मोठा जे काही GK GS आहे याच्यामध्ये खूप मोठे तुम्हाला जे काही हे आहेत स्टडी मटेरियल आहे ते खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मी तुम्हाला जे बोललो मगाशी की 75% ते पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्हाला या गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या, कारण की ह्याच्यामध्ये काय येईल काय सांगता येत नाही. एवढं सगळं करून मगापासून काय येईल हे सांगता येत नाही, पण जे 75% सांगितलं ते फिक्स येणार आहे. मग तुम्हाला पहिला तेच करायला पाहिजे, लक्षात ठेवा. पोरं काय करतात ते साईडला ठेवतात आणि GK GS फक्त घेऊन बसतात. प्रत्येकाचं एक मोठं बुक आहे, लक्षात ठेवा. ते केवढं वाचायचं आयुष्य तुमच्यासोबत आहे, लक्षात ठेवायचं. नंतर महाराष्ट्रातील विमान वाहतूक सेवा जी आहे त्याच्यावर असणार आहे. सागरी वाहतूक आहे त्याच्यावरती असणार आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक कार्यक्रम आहेत, काही गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत. शैक्षणिक जे काही
कार्यक्रम आहेत 3+2+ काय वगैरे चेंज झालेले आहेत त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. महाराष्ट्राची संशोधन संस्था जी आहे त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील 15वी जनगणना 2011च्या अंतिम निकष जे आहे त्याच्यानुसार किती प्रमाणात आहे याच्यावरती प्रश्न असणार आहेत. आणि अशा पद्धतीने हे महाराष्ट्राचा भूगोल एवढं मगापासून जे सांगितलं आहे याच्यावरती प्रश्न असणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं हा जे प्रकरण आहेत ही खूप मोठ्या प्रमाणात आहेत, लक्षात ठेवायचं. आणि याच्यावरती तुम्हाला 25 प्रश्न हे ठरलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ग्रामशासन जे आहे, ग्रामपंचायत वगैरे त्याच्यावरती 1-2 प्रश्न ठरलेले आहेत. त्याच पद्धतीनं तुम्हाला बघायला गेलं तर महाराष्ट्राचे समाज सुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी याच्यावरती प्रश्न असणार आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासवरती कदाचित एक प्रश्न असू शकतो, कारण की पोर्शनमध्ये काय दिले, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यापेक्षा वेगळं काही जाणार नाही, तर सुद्धा ॲडव्हान्स लेवलला जाण्याचा प्रयत्न ते करू शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्र व भारत सरकारच्या विविध योजना आहेत त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. नंतर मानवी आरोग्यशास्त्र हा एक घटक वेगळाच आहे. त्याच पद्धतीने प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. तदनंतर खूप महत्त्वाचा जो मगाशी पॉईंट तुम्हाला बोललो की जे काही करंट अफेअर आहे म्हणजे चालू घडामोडी, हा जो घटक आहे हा मुंबईसाठी गेम चेंजर असतो, लक्षात ठेवायचं. याच्या पाठीमागं पण आणि आतासुद्धा. त्यामुळं चालू घडामोडीसाठी सुद्धा एक विशेष लेवलचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. त्या घटकाला स्किप करून चालणार नाही, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये पण ट्रिक्स कशा पद्धतीनं असेल तर क्रीडा विशेषवरती पुरस्कार असेल किंवा बाकी सगळं असेल, ऑलिम्पिकवरती असेल, मोटो काय होता, कधी सुरुवात झाली, कुठं झाली, कुठं संपन्न झाली, वगैरे वगैरे वगैरे, गोल्ड किती जिंकले, सगळ्यात जास्त गोल्ड कोणी जिंकले, त्यानंतर भारताचा कितवा क्रमांक, शेवटच्या क्रमांकावरती कोण आहे, ह्या क्रीडावरती कमीत कमी 2 ते 3 प्रश्न हे ठरलेले आहेत, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील काही करंट अफेअर्स असतील ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाजाचं लक्ष लागून राहिलेलं होतं किंवा खळबळ माजली होती, असे काही घटक असतील त्याच्यावरती 100% प्रश्न असतात. त्याच पद्धतीनं जिल्हा असेल, एखाद्या जिल्ह्यामध्ये विविध घटकामध्ये काही मोठ्या प्रमाणात काही झालं असेल तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात. म्हणजे जिल्हा लेवलला, राज्य लेवलला, राष्ट्रीय लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवल आणि जागतिक लेवलचे सुद्धा प्रश्न या चालू घडामोडीमध्ये सुद्धा असतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा, अजिबात आळस करू नका. मगापासून जेवढे घटक सांगितले ते परत एकदा व्हिडिओ बघा, परत एकदा नोट डाऊन करा आणि जे 75% सांगितलं त्याच्यामध्ये 70+ मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि इकडं तुम्हाला पोर्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे, रिझन देऊ शकत नाही. या शॉर्टकट कोणत्याही पद्धतीने नाही आहे की GK-GSला काय विचारतील सांगता येत नाही आहे. त्याच पद्धतीनं जे काही मुंबईच्या हिस्टॉरिकल जॉग्राफिकल काही इतिहास असेल तर त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, पालकमंत्री असेल, हे असेल ते असेल, सगळ्या प्रश्न हे विचारले जाणार, याची नोंद घ्यायची आहे. त्याच पद्धतीनं आपण कोणत्या विभागाची एक्झाम देतो तर पोलीस डिपार्टमेंटचे, तर त्याच्यावरती सुद्धा 1-2 प्रश्न हे ठरलेले आहेत. त्याच पद्धतीने दिनविशेष असतील, विविध जे काही दिवस असतील ते असतील, आणि त्याच्या पुढचं म्हणजे आता हा महिना कोणता आहे तर ऑक्टोबर महिना आहे, तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी रिसेंटली पुढचे जे आहेत ती विद्यार्थी अभ्यास करत नाही. पाठीमागं झाले ते फक्त अभ्यास करतात, पण जे पुढं आहे 2 महिने त्याच्यावरती दिनविशेष किंवा जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती अभ्यास करत नाहीत. त्यामुळे पुढचे 2 महिन्यामध्ये जे काही दिवस असतील त्याच्यावरती सुद्धा फोकस करा. अशा पद्धतीनं ट्रिकी अभ्यास करा, लक्षात ठेवा. यश तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहात, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका. आता सरांनी एवढं सांगितलं आहे म्हणून डोक्याला हात लावून बसू नका. तुम्ही हे पहिला केलेलंच असणार आहे. ह्या 3 गोष्टी कुठल्या केल्या तुम्हाला सांगतोय. तुम्ही मराठी ग्रामर तुम्ही केलेलं असणार आहे, मॅथ्स आणि रिझनिंग तुम्ही केलेलं असणार आहे. फक्त GK-GSचा विषय आहे, त्यालासुद्धा तुम्ही हात घाला आणि प्रॉपर पॉझिटिव्हिटी ठेवा. 100% तुम्हाला पोस्ट भेटणार, यात शंकाच नाही. समजलं? आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण काही शंका असतील तर एक विनंती करतोय, टेलिग्रामवरती मला प्रायव्हेट मेसेज करा. काय शंका आहे त्याच्यामध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो एवढे घटक जे सांगितले अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. ह्याला सोडून दुसरं काही नसणार, लक्षात ठेवा. हे जे मी सांगितलं घटक ह्याच्यावरती 90 ते 95% पोर्शन हा ह्याच्यावरतीच असणार. 90 ते 95% जे काही हे आहेत मार्क ते तुम्हाला याच्यातूनच भेटणार. फक्त एक 3-4% जो आहे तो चालू घडामोडी GK-GS आत बाहेर होऊ शकणार. त्यामुळे एक 4-5 मार्क असतील, 7-8 मार्क ते इकडं तिकडं होऊ शकतात. पण 90 मार्कसुद्धा नॉट अ जोक, लक्षात ठेवा. 85+ मार्क पण एवढं सोपा विषय नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला कळेल आता पोलीस भरती सुरू होईल, लेखी परीक्षा सुरू होईल, त्यावेळी तुम्हाला समजेल की काय विषय होता. त्यामुळे जेवढं करता येईल तेवढं आपण प्रामाणिकपणे तुमच्यासाठी हे प्रयत्न करत आहे. आवडला असेल विश्लेषण एक तर विनंती करतोय, लगेचच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, त्याच पद्धतीने शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शेवटी सर्व आपल्या आदरणीय मुलामुलींना लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय. लक्षात ठेवा, शेवटची संधी म्हणून फेस करा. 85+ टार्गेट ठेवा.
किती पण अभ्यास झाला आहे, किती पण नाही झाला आहे, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. पॉझिटिव्हिटी ठेवा, आत्मविश्वास ठेवा आणि 100% पुढे जावा. ह्याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ असणार आहे की कशा पद्धतीनं आपण पेपर सोडवायचा आहे, आपल्याला पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे याच्यावर सुद्धा विश्लेषण असणार आहे. सो ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मी तोपर्यंत तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.